नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या समोर आजच्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये आपण भेटत आहोत आणि या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये आजचे नवीन प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि त्या प्रश्नांची आपल्याला व्यवस्थितरित्या चर्चा करायची आहे। वेळ न घालवता प्रश्नाकडे जाऊयात। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न काय म्हणत आहे तो समजून घेऊ आपण। बघा, एनसीईआरटी या एनसीईआरटी बोर्डाने कोणत्या विषयी विशेष मॉड्यूल तयार करीत आहे। आता एनसीईआरटी हा नॅशनल लेवलचा बोर्ड आहे आणि या बोर्डाने असं ठरवलं की आपण काय करू तर एक मॉड्यूल तयार करू आणि हे जे मॉड्यूल असणार आहे, मॉड्यूल असणार आहे, हे मॉड्यूल कशाच्या संदर्भात असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो। तर हे जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल असणार आहे ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात आणि सर्वांना माहिती आहे ऑपरेशन सिंदूर हा जो प्रकार आहे हा दहशतवादी हल्ला होता आणि जो दहशतवादी हल्ला पहलगाम या ठिकाणी झालेला होता। ओके, जो 25 एप्रिल 2025 ला झालेला आहे। आणि मग मित्रांनो इथे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल की हे जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल आता कशाचं येणार आहे। तर हे मॉड्यूल तुम्हाला प्रत्येकाच्या लक्षात असलं पाहिजे। हे जे मॉड्यूल आहे या मॉड्यूलचे दोन विषय आहेत। पहिला विषय जो आहे तो काय आहे तर पहिला विषय ठरणार आहे ऑपरेशन सिंदूर आणि दुसरा जो काय विषय आहे तो काय आहे तर ग्रुप कॅप्टन। काय नाव आहे त्याचं बघा, त्यांचं नाव काय आहे ग्रुप कॅप्टन आणि या कॅप्टन ठीक आहे आणि त्यांचं नाव शुभांशु शुक्ला हे आहेत आणि हे कॅप्टन आहेत। यांनी काय केलं होतं तर अंतराळामध्ये प्रवेश केला होता। कशामध्ये तर इंडियन स्पेस स्टेशन मध्ये कुठे प्रवेश केला होता त्यांनी, इंडियन स्पेस स्टेशन मध्ये गेले होते। आणि हा जो प्रकार आहे की अंतराळामध्ये गेल्यावरती काय अनुभव येतो, कशा पद्धतीने ती योजना आखली, बरोबर, तर या सगळ्या गोष्टीवरती अभ्यासक्रम मॉड्यूल म्हणजे काय तर अभ्यासक्रम एनसीईआरटी राबवत आहे। एनसीईआरटी थोडक्यात एक पुस्तक काढत आहे आणि मित्रांनो हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये दोन्ही पण पार्टच्या विषयी महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश असेल। कोणता पार्ट हा दुसरा पार्ट आहे आणि पहिला कोणता आहे ऑपरेशन सिंदूर। मग ऑपरेशन सिंदूरची त्या लोकांनी काय प्लॅनिंग केली, कोणत्या संघटनेशी निगडित होते आणि काय केलं जातं, अशा पद्धतीचे हे जे म्हणजे देशावरती अटॅक होतात तर या माध्यमातून आपल्याला कसा आवाज उठवता येईल, आपलं स्वतःचं संरक्षण त्या सिच्युएशन मध्ये कसं करायचं, या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश पडणार आहे आणि पार्ट 1 मध्ये तो भाग येणार आहे। पार्ट 1 मध्ये म्हणजे फर्स्ट मॉड्यूल जे आहे का ते पहिलं पार्ट मॉड्यूलचं असणार आहे आणि त्यानंतर मॉड्यूलचा सेकंड पार्ट पण असणार आहे मित्रांनो। कोणता पार्ट असणार आहे सेकंड आणि फर्स्ट जे मॉड्यूल असणार आहे हे मॉड्यूल प्रामुख्याने तिसऱ्या वर्गापासून 3 ते 8 बघा, तिसरी पासून 8वी पर्यंत हे वापरता येणार आहे आणि पुढे 9वी 10वी 11वी 12वी साठी एक मॉड्यूल असणार आहे। बघा 9वी ते 12वी या वर्गांसाठी हे मॉड्यूल असणार आहे आणि त्या मॉड्यूलचा पार्ट हा सेकंड असणार आहे आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून इथे क्लिअर केलं जाणार आहे की आपल्या देशामध्ये कोणत्या स्वरूपाच्या अडचणी येतात आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या टॅकल कराव्या लागतात, अंतराळामध्ये कशा पद्धतीने आपण संशोधनासाठी जाऊ शकतो आणि मुलांना यामधून प्रेरणा मिळाली पाहिजे। हा महत्त्वपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल तयार करण्यासाठी नॅशनल बोर्डाने ठरवलं आहे। एनसीईआरटी हा आपला नॅशनल बोर्ड असतो मित्रांनो आणि आपल्या राज्यासाठी स्टेट बोर्ड आहे। ओके, स्टेट बोर्ड महाराष्ट्रासाठी असणार आहे। आणि बघा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस हा कधी साजरा केला जातो हे आपल्याला माहिती पाहिजे आहे। तर हा जो दिवस आहे हा दिवस 29 जुलैला साजरा केला जातो। आता माझा दुसरा प्रश्न आहे की हा दिवस कोणत्या
वर्षापासून आपण साजरा करतोय हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि ही कल्पना नेमकं कुठून सुचली तर लक्षात घ्या, रशियामध्ये बघा, रशिया हा जो देश आहे, या रशियामध्ये आपण काय केलं माहितीये का, 2010 ला एक कॉन्फरन्स भरली होती. ओके, एक मीटिंग झाली होती आणि पीटर्सबर्ग या ठिकाणी झालेली मीटिंग आहे ती. कुठे? पीटर्सबर्ग या ठिकाणी रशियामध्ये ती मीटिंग झाली होती आणि त्याला टायगर समिट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? टायगर समिट असं म्हटलं जातं. आणि ही जी टायगर समिट आहे ही कुठे भरली होती तर ही रशियाला भरली होती मित्रांनो. मग तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजेत की रशियाला जी काय टायगर समिट भरली त्या टायगर समिट मध्ये एक महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की टायगरला आपल्याला कसं रिझर्व करता येईल. आलं लक्षात? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर त्याला आपण उद्देश म्हणतोय. त्यांचा उद्देश काय होतो की जगामध्ये वाघांची जी काय संख्या आहे ही मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, दुप्पट वाघ झाले पाहिजे. ज्या देशामध्ये वाघांची संख्या 13 आहे अशा देशामध्ये दुप्पट वाघ झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी एक मोहीम राबवली, ज्या मोहिमेला TX2 असं म्हटलं गेलं. आणि ही जी मोहीम आहे ही मोहीम राबवण्याचा प्रकार या ठिकाणी आला. टी हे काय म्हणजे इंडिकेट करेल तर टी स्टँड फॉर टायगर आणि टायगरची संख्या ही कशी झाली पाहिजे? दुप्पट झाली पाहिजे. या देशांमध्ये, ज्या देशांमध्ये खूप कमी संख्या आहे अशा देशांमध्ये, मग ज्या ठिकाणी टायगरचा वाघांचा अधिवास आहे अशा प्रकारचे जे काय ठिकाणं आहेत, प्रदेश आहेत, हे ठिकाणं प्रामुख्याने प्रिझर्व करण्यात आली पाहिजेत, जतन झाली पाहिजेत असा भाग या ठिकाणी ठरला. हा महत्वाचा पार्ट आपल्या परीक्षेसाठी ठरेल. त्यानंतर बघा FISU ज्याला आपण FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम म्हणायलाय, म्हणजे महाविद्यालयीन जे काही कॉलेजचे जे काही पोरं आहेत, जे कॉलेजचे म्हणण्यापेक्षा विद्यापीठामध्ये शिकणारे जे काही पोरं आहेत वेगवेगळ्या देशाचे, आलं लक्षात, या सर्व देशांचे, बऱ्याच देशांचे, जवळपास 100+ देशांचे जे काय युनिव्हर्सिटीचे मुलं आहेत ते मुलं या ठिकाणी काय झाले होते की या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता मित्रांनो. 2025 ची आहे आणि ही कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती राईन रुहर या ठिकाणी, जे जर्मनी मधलं ठिकाण आहे. कुठलं शहर आहे ते? जर्मनी मधलं. या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये अनेक देशांनी भाग घेतला, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, चला पुढे जाऊयात. त्यानंतर काय बघा, शेप 2025. ओके, तर ही राष्ट्रीय जी काय परिषद आहे ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, ही जी परिषद आहे ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. या परिषदेचा महत्वाचा मोटिव्ह काय आहे बघा. S स्टँड फॉर, ज्याला तुम्ही सस्टेनेबल म्हणा, H स्टँड फॉर हॉस्पिटल म्हणा आणि A स्टँड फॉर आर्किटेक्चर आणि बाकीचं हे जे आहे याचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा प्लॅनिंग. काय अर्थ घ्यायचा आहे? प्लॅनिंग. ओके, प्लॅनिंग. आणि त्याचबरोबर इथे अर्थ घ्यायचा आहे इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर असा अर्थ घ्यायचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्लॅनिंग केलं जाणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर केलं जाणार आहे. कशाचं? तर हॉस्पिटलचं. आणि इक्वाइपमेंट काय लक्षात घ्यायचंय? इक्वाइपमेंट म्हणजे ज्याला साधने म्हणूयात आपण. हॉस्पिटलची जी काय साधने आहेत, तिथे जे काय वस्तू लागतात त्या वस्तू अवेलेबल करून दिल्या जातील. आणि त्याचबरोबर काय दिलं जाणार आहे? इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्पिटलचं उभा केलं जाणार आहे. हॉस्पिटलच्या संदर्भासाठी एक प्लॅनिंग तयार केली जाणार आहे. रुग्णांना खूप चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारची जी काय हे आहे परिषद आहे, ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूयात. बघा, नहीड सेकंड हा उपग्रह जो आहे, हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे किंवा कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे मित्रांनो? तर ते इराण देशाने लॉन्च केलाय. आणि कोणत्या देशातून लॉन्च केलेला आहे तर तो रशिया या देशातून लॉन्च केलाय. रशियाचं जे काय स्पेस स्टेशन आहे त्यांचा वापर केला आणि तिथून हे जे
हे आहे सॅटेलाइट आहे, हे सॅटेलाइट लॉन्च केलं. हे टेलिकम्युनिकेशनचं सॅटेलाइट आहे. कशाचं आहे? कम्युनिकेशन. ओके, टेलिकम्युनिकेशनचं हे काय आहे? सॅटेलाइट आहे, हे लक्षात राहू द्या. आणि हे सॅटेलाइट 2 वर्ष चालणार आहे. किती वर्ष चालणार आहे? 2 इयर्स चालणार आहे. लक्षात आलं का? 2 वर्ष चालेल. नेहिड हे एक सॅटेलाइट आहे जे इराणने लॉन्च केलेलं आहे. जे कुठून लॉन्च केलंय? रशियामधून लॉन्च केलंय. आणि त्यानंतर लक्षात ठेवावं लागेल ते टेलिकम्युनिकेशन आहे. ओके, तर संदेश वहनाच्या संदर्भामधलं हे आहे. आणि 110 त्याचं वजन आहे मित्रांनो. काय ना वजन आहे त्याचं? 110 किलो एवढं वजन आहे त्याचं. आणि यासाठी रशियाचंच एक रॉकेट वापरलं बघा. काय वापरलं? रशियाचं एक रॉकेट वापरलं. आणि रशियाचं जे काय रॉकेट आहे त्या रॉकेटचं नाव देखील काय आहे माहितीये का मित्रांनो? त्याचं नाव आहे सोयूज सेकंड असं त्या रशियाच्या रॉकेटचं नाव आहे. हे रॉकेटचं नाव पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. परीक्षेमध्ये त्यावरती पण प्रश्न पडेल की कोणत्या रॉकेटच्या माध्यमातून हे लॉन्च केलंय? नेहिड सेकंड. ओके, चला आपण पुढे जाऊयात मित्रांनो. बघा इथे काय म्हणाले की NVS-3, NVS-4, NVS-5 एवढे हे तिन्हीच्या तिन्ही उपग्रह जे लॉन्च करण्यात आलेले आहेत त्यांचा प्रमुख उद्देश काय आहे? ओके, ऑब्जेक्टिव्ह काय आहे? का लॉन्च करण्यात आले? त्याच्या पाठीमागचं काय कारण होतं? आणि मग मी बाकीचा नंतरचा भाग तुम्हाला व्यवस्थित समजावून देतो. आता बघा, अगोदर लक्षात ठेवा, स्थान निर्धारण करण्यासाठी आपण काय केलंय की जे काय अवकाशामधले वेगवेगळे जे काय ठिकाणं आहेत त्या ठिकाणांचा विचार करण्यासाठी, तिथल्या प्रदेशांचा किंवा त्या प्लेसेसचं एक निश्चितीकरण करण्यासाठी आपण हे सॅटेलाइट सुरू केलेले आहेत. आणि नेव्हिगेशन आलं लक्षात? या 2 बाबीसाठी, 2 गोष्टीसाठी आपण हे जे सॅटेलाइट आहेत हे सॅटेलाइट आपण काय केलेत? लॉन्च केलेले आहेत मित्रांनो. हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. हा खूप महत्वपूर्ण पार्ट या ठिकाणी होईल. आणि त्यानंतरचा मुद्दा नंतरचा परीक्षेमध्ये कसा प्रश्न येईल दुसरा बघा. तर NVS-3, NVS-4, NVS-5 हे जे तिन्ही पण जे काय सॅटेलाइट आहेत हे सॅटेलाइट कुठल्या संशोधन संस्थांच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आले? आलं लक्षात? तर लॉन्च करण्यात आले. तर ती कोणती आहे? तर ती मित्रांनो इस्रो आहे. काय आहे ती संस्था? इस्रो आहे. आणि इस्रो विषयी मी मागे पण बोललो होतो. या इस्रोचा मला स्थापना दिन सांगा. मी सांगितलेला आहे. यावरती आपला क्वेश्चन झाला होता मित्रांनो. स्थापना दिवस सांगा. आणि यावरही क्वेश्चन झाला होता की या इस्रोचे आता नवीन एक चेअरमॅन आलेले आहेत, अध्यक्ष आलेले आहेत, त्यांचं मला नाव सांगायचं तुम्ही. ठीक आहे, या 2 गोष्टी प्लीज कमेंट इन कमेंट बॉक्स. ओके, चला अगेन सेकंड क्वेश्चन. काय म्हटलंय माहितीये का इथे? मॉर्निंग कन्सल्ट नावाची एक संस्था आहे, मॉर्निंग कन्सल्ट. आणि ही जी संस्था आहे ही संस्था काय करते? सर्वेक्षण करते. आणि बघा, मॉर्निंग कन्सल्टच्या या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार 2025 मध्ये जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेते कोणते आहेत किंवा कोण होते असं म्हटलंय. कधी रे बाबा? तर 2025 मध्ये, म्हणजे चालू वर्षामध्ये. बरोबर आहे की नाही? तर हा जो हे आहे सर्वेक्षण आहे, रिपोर्ट जे आहे, ठीक आहे, सर्वे जो आहे तो सर्वे कुणी केला? तर तो सर्वे मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या एका इन्स्टिट्यूटने, एका संस्थेने. आणि जी संस्था मित्रांनो कुठली आहे रे बाबा? तर ही अमेरिकेची, USA ची आहे. हे लक्षात राहू द्या. कुठली ती? USA ची आहे, अमेरिकेची आहे. दुसरा माझा प्रश्न, ही संस्था कुठलं काम करते? तर ही पॉलिटिकल, बघा लक्षात घ्या, पॉलिटिकल सेक्टर मध्ये जे काय काम करतात, पॉलिटिकल लीडर आपण म्हणूयात, पॉलिटिकल लीडर यांची जी डेमोक्रॅटिक क्षेत्रामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये? डेमोक्रॅटिक क्षेत्रामध्ये, या फॅक्टरमध्ये किंवा फील्डमध्ये पॉप्युलॅरिटी जी आहे ती पॉप्युलॅरिटी विषयी काम करते. पॉप्युलॅरिटी या संदर्भात ज्या नेत्याची, ज्या लीडरची डेमोक्रॅसीमध्ये पॉप्युलॅरिटी आहे, म्हणजे लोकशाहीमध्ये पॉप्युलॅरिटी आहे, लोकशाहीसाठी एखादा नेता खूप प्रसिद्ध असेल तर अशा नेत्याचं नाव ही पहिल्या क्रमांकावरती ठेवते मित्रांनो. मग असा नेता कोणता आहे? तर आपल्या भारताचे
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे यांचं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल. ओके, ती एक गोष्ट भारतासाठी अभिमानाची असेल की जागतिक लेवलला गाजलेले नेते म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. अनेक देशाने त्यांना पुरस्कार दिलेत, ते सर्व पुरस्कार चांगले करायचेत आपल्याला. परीक्षेवरती 100% प्रश्न आहे मित्रांनो त्यावरती. 2025 बघा, बेल्जियन ग्रँड प्रिक्स ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा आहे आणि ती कुणी जिंकली तर ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कशाची असते माहितीये का? तर ही जी स्पर्धा आहे ही कारची स्पर्धा असते, कारची रेस असते, रेसिंग, आणि त्या रेसिंगच्या संदर्भामधला हा खेळ आहे. आणि हा कुणी जिंकला? ऑक्सर पियास्त्री याने ही स्पर्धा जिंकली. मित्रांनो खूप महत्वाची स्पर्धा होती ही. ओके, या स्पर्धेमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणात अडचणी पण आल्या होत्या पावसाचं वातावरण असल्यामुळे. ओके, आजची जी काय प्रश्न आहेत ती खूप महत्वपूर्ण होती आणि आजची प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्ही पाहिली असाल अशी मी आशा करतो. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. थांबण्याची वेळ झाली कारण आपला व्हिडिओ हा वाढत चाललेला आहे. या ठिकाणी थांबू. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यासाचा एक चांगला प्लॅन तयार करा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद.